तुझा आशीर्वाद मिळाला हाच माझ्यासाठी एक मोठा सोहळा आहे. त्यात भाऊंची परमिशन मिळालेली नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एखाद्या गोष्टीचा सोहळा न करता, थाटमाट न करता, आम्हा पैसा खर्च न करता आनंदानं तो क्षण साजरा करायचा, भाऊंची शिकवण आहे. आणि मला असं वाटतंय ना की जो खर्च आपण लग्नात करणार आहोत तो पैसा आपण एखाद्या संस्थेला दान करूयात. आणि असं केलं तर मला खूप चांगलं वाटेल. ते सगळं ठीक आहे, पण आई, मी या आधी कधी काही मागितलंय का तुझ्याकडे? माझ्यासाठी म्हणून आपण एवढं करूयात प्लीज. ठीक आहे. तू म्हणशील तसं. थँक्यू. पण धैर्य, तुझी एक गोष्ट मी मान्य केली, मग आता तुला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल. कुठली? तू म्हणतोयस तसं लग्न आपण साध्या पद्धतीनेच करूया, पण लग्नाच्या आधी जे काही कार्यक्रम होणार आहेत मला थाटामाटात करायचे, आणि त्याबद्दल तुझा नकार नकोय मला, कळलं? ठीक आहे. आणि हो, त्याआधी अजून एक गोष्ट मला करायची. रागाच्या भरात मी प्रॉपर्टी पेपर्सवर तुझ्याकडनं सह्या घेतल्या होत्या. मुजुमदारांच्या प्रॉपर्टी मधनं मी तुला बेदखल केलं होतं. चूक झाली माझ्याकडे, आणि तीच चूक आता मला सुधारवायची आहे.
माझा मुलगा आहेस, या दामिनी मुजुमदारचा मुलगा. अभिमान आहे मला त्याचा. मुजुमदारांच्या प्रॉपर्टीवर तेवढाच तुझा हक्क आहे. सावे, तुम्हा दोघांचा संसार सुखाचा होणार आहे. बघितलं, हे बोलण्याच्या नादात ना माझ्या लक्षातच राहत नाही काही. तुम्ही दोघेही थकले असाल ना, आराम करा. नीता, अवंती, हा, सावीला गेस्ट रूम दाखवा जा. हो हो आई. हो. आम्ही आहोत काळजी घ्यायला. जा आराम. नाही नाही, आराम वगैरे नंतर करतो. त्याआधी एक महत्वाचं काम आहे, तेवढं उरकून येतो. आता कुठे बाहेर चाललास तू? हे बघ, काही महत्वाची कामं वगैरे नाही, आधी तू आराम कर. महत्वाचं काम आहे आई, म्हणून चालू. ठीक, तुझी महत्वाची जी काही कामं असतील ती एकदाच आटपून ये. आणि एकदा अंगाला हळद लागली मग मात्र तुला बाहेर नाही जाता येणार. ठीक आहे, आणि आता जाऊन येतो.